हेरे सरंजाम जमिनींना वर्ग 1 दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र। मुंबईच्या आझाद मैदानातील अन्नत्याग उपोषणाला चंदगडमधून साखळी उपोषणाचा पाठिंबा। शासनाच्या दिरंगाई विरोधात शेतकरी आक्रमक। प्रश्न पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता। चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनींना वर्ग 1 दर्जा मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरलाय। गेल्या 3 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने शासनाच्या दिरंगाई विरोधात लढा हेरे सरंजाम चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात अन्नत्याग उपोषणाचा निर्णय घेतलाय। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून चंदगड तहसील कार्यालयासमोर सोमवार 22 जून पासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। या संदर्भात विष्णू तुकाराम कंगराळकर, प्रकाश नारायण वाईंगडे, मधुकर भरमू पाटील, सागर वैजू भादवणकर, ओमाणा भरमाणा नाकाडी, विनोद दत्तू मुंगारे, अनिल नांगनुरकर आणि दौलत मंडलिक या शेतकरी प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन सादर केलंय। निवेदनात म्हटलं आहे की हेरे सरंजाम जमिनींना वर्ग 1 दर्जा मिळावा यासाठी गेल्या 3 वर्षात 2 वेळा आमरण उपोषण, धडक मोर्चा तसंच आत्मदहनासारखे टोकाचे आंदोलन करण्यात आलं। मात्र शासन आणि लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नसल्यानं शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे। आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते कै गणपत बामणे यांचे हेरे सरंजाम जमिनींना वर्ग 1 दर्जा मिळण्याचं स्वप्न होतं। मात्र त्यांच्या निधनानंतरही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही। त्यामुळे अनेक वृद्ध शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। आंदोलनकर्त्यांच्या मते हेरे सरंजाम जमिनींना वर्ग 1 दर्जा नसल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार, बँक कर्ज प्रकरणं, शासकीय विकास योजनांचा लाभ आणि मालकी हक्काशी संबंधित विविध प्रक्रियांमध्ये अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे हा प्रश्न केवळ महसूल विभागाचा तांत्रिक विषय राहिलेला नसून हजारो शेतकरी कुटुंबाच्या अस्तित्वाशी जोडलेला सामाजिक आणि आर्थिक प्रश्न बनलाय। मुंबईतील आझाद मैदानावर होणारं अन्नत्याग उपोषण आणि चंदगडमधील साखळी उपोषण हे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात येत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच उपोषणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। हेरे सरंजाम जमिनीच्या वर्ग 1 दर्जाच्या मागणीसाठी सुरू झालेला हा लढा आता अधिक व्यापक स्वरूप धारण करत असून पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त होतीये। चंदगड तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्यानं हा विषय राज्यस्तरावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।